गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॅनिझरोज रिॲक्शन. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की अल्डॉल कंडेन्सेशन आणि क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन आणि क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन विषयी माहिती बघितली होती. आजच्या या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कॅनिझरोज रिॲक्शन्स. तर क्वेश्चन या पद्धतीचा असू शकतो, राईट ए नोट ऑन कॅनिझरोज रिॲक्शन. तर आता ही कॅनिझरोज रिॲक्शन नेमकी कोणते कंपाऊंड दाखवतात? तर अल्डिहाइड और कीटोन विच डू नॉट कंटेन अल्डिहाइड और कीटोन विच डू नॉट कंटेन. आता इथे अल्डिहाइड आणि कीटोन म्हणणं तशी योग्य नाही, तसं तर अल्डिहाइड विच डू नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन ॲटम. द अल्डिहाइड विच डू नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन ॲटम कॅन शो द कॅनिझरोज रिॲक्शन. तर आपण जर अल्डिहाइडचा विचार घेतला तर अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन नसणारे अल्डिहाइड म्हणजे ॲलिफॅटिक अल्डिहाइड घेतलं तर त्यामधलं एकमेव उदाहरण म्हणजे फॉर्माल्डिहाइड येईल की ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाहीत. तसंच ॲरोमॅटिक अल्डिहाइड घेतलं तर मग बाकीचे सगळे ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजेच फॉर एक्झाम्पल बेन्झाल्डिहाइड आपण घेऊ शकतो, यामध्ये सुद्धा अल्फा हायड्रोजन ॲटम नाही. परंतु यामध्ये जर आपण उल्लेख केला असता की कीटोनचा, तर प्रत्येक कीटोनमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अवेलेबल असतात, म्हणून कीटोन ही रिॲक्शन दाखवू शकणार नाही. मग आता ही रिॲक्शन काय आहे बघू. ॲरोमॅटिक अल्डिहाइड दॅट डू नॉट हॅव अल्फा हायड्रोजन ॲटम. ॲरोमॅटिक अल्डिहाइड ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाहीत, ऑन ट्रीटमेंट विथ कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वेअस अल्कली सोल्युशन undergo the self oxidation and reduction to give the alcohol and the salt of corresponding carboxylic acid. That means these are the reaction in which the aldehyde which do not contain alpha hydrogen atom treated with concentrated aqueous KOH solution, then this aldehyde undergoes the self oxidation and reduction. That means there are two types of products are obtained. First product, that means one aldehyde is oxidized to a acid and another aldehyde molecule is converted into a alcohol. तर इथे बघू आपण, इथे दोन मॉलिक्यूल घेतलेले आहे बेन्झाल्डिहाइडचे. हा एक बेन्झाल्डिहाइडचा मॉलिक्यूल आणि सोबतच दुसरा बेन्झाल्डिहाइडचा मॉलिक्यूल घेतलेला आहे, आणि या दोघांना ॲक्वेअस कॉन्सन्ट्रेटेड केओएच बरोबर ट्रीट केल्यावर हा बेन्झाल्डिहाइड मॉलिक्यूल कन्वर्ट झाला बेन्झिल अल्कोहोलमध्ये, तर सेकंड बेन्झाल्डिहाइड मॉलिक्यूल कन्वर्ट झाला पोटॅशियम बेन्झोएटमध्ये. म्हणजे अशा पद्धतीचे दोन मॉलिक्यूल दोन वेगवेगळ्या स्वरूपात प्रॉडक्ट देतील. दिस disproportionation reaction or self oxidation reduction reaction of aldehyde devoid alpha hydrogen atom is known as a Kaniz-Rose reactions. Ortho and para phenolic aldehyde do not undergo this reaction. Ortho and paraphenolic aldehyde do not undergo this reaction. If the alkoxide is used in the Kaniz-Rose reaction, the product is an ester. If the alkoxide is used in a Kaniz-Rose reaction, then product is an ester. When the benzaldehyde is reacted with C6H5CH2ONA in presence of benzyl alcohol, then it gives the formation of product like this: C6H5 COO CH2 C6. That means benzyl benzoate. The mechanism is the most likely involve the formation of reducing anion 1 by the interaction of aldehyde with hydroxide ion. The anion may transfer hydride ion
intermolecularly to a carbonyl compound of another molecule, forming the carboxylic acid and alkoxide ion. The shift of proton from acid to 2 gives the final product. तरी ते मेकॅनिझममध्ये नेमकं काय घडतं हे आपण बघू. तरी ते पहिल्यांदा घेतलेला हा अल्डिहाइड मॉलिक्यूल आहे. या अल्डिहाइड मॉलिक्यूलमध्ये KOH मधला OH म्हणजेच न्यूक्लिओफाईल, दिस OH न्यूक्लिओफाईल अटॅक ऑन द कार्बोनिल कार्बन. Therefore the electron density on that carbon is increases. So this bond breaks and oxygen carries negative charge. आता इथे न्यूक्लिओफाईल OH ने कार्बोनिल कार्बनवर अटॅक केला आणि कार्बन आणि हायड्रॉक्झिल ग्रुपमध्ये बॉन्ड निर्माण झालेला आहे. आणि बॉन्ड तयार झाल्यानंतर इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन द कार्बन ॲटम इज इन्क्रीजेस. सो दिस बॉन्ड बिटवीन द कार्बन अँड ऑक्सिजन ब्रेक्स and because of the more electronegativity of oxygen atom, it becomes negatively charged. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये हा जो ऑक्सिजन ॲटम आहे स्वतःकडे असणारे इलेक्ट्रॉन कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये शेअर करेल. त्यामुळे जो हायड्रोजन ॲटम आहे कार्बनला अटॅच असलेला तो रिमूव्ह होईल आणि तो सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्डिहाइडच्या कार्बोनिल ग्रुपशी बॉन्ड फॉर्म करेल. म्हणजेच आपल्याला इथे रिझल्टंट मॉलिक्यूल RC≡OH मिळेल. तर सेकंड मॉलिक्यूल या स्वरूपात मिळेल RCH2 आणि O निगेटिव्ह आहे. अगेन दिस रिॲक्शन टेक्स प्लेस रिव्हर्सिबली. नाउ द rearrangement of this product is takes place, and here the carboxylate ion or alcohol molecule is formed. The mixture of two aldehyde, here the mixture of two aldehyde having no alpha hydrogen atom undergo. A mixture of two aldehyde having no alpha hydrogen atom undergo cross aldol canizerose reactions to yield all possible product. When the two aldehyde molecule having no alpha hydrogen atom undergo cross canizerose reaction to give all possible product. However, if one of the aldehyde is a formaldehyde, जर समजा एक अल्डिहाइड हा फॉर्माल्डिहाइड असेल विच इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द अदर अल्डिहाइड टुवर्ड द न्यूक्लिओफाईल. जर त्या दोन अल्डिहाइडमधला एक अल्डिहाइड जर फॉर्माल्डिहाइड असेल तर तो मोर रिॲक्टिव्ह अल्डिहाइड आहे आणि त्यामुळे न्यूक्लिओफाईलचे ॲडिशन त्या फॉर्माल्डिहाइडसोबत होईल अँड रॅपिडली गिव्ज हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ डोनर अनायन. The products are sodium formate. Resulting from the oxidation of a formaldehyde. The product are sodium formate resulting from the oxidation of formaldehyde exclusively, and the alcohol corresponding to the other aldehyde. Thus, cross canizerose reaction between benzaldehyde and formaldehyde yield बेंझिल अल्कोहोल अँड सोडियम फॉर्मेट. आता इथे जे उदाहरण घेतलेलं आहे एक घेतलं आहे आपण आता क्रॉस. या अगोदर आपण बघितलं की अल्डॉल कॅनिझरोज रिॲक्शन कशाला म्हटलं जातं. कॅनिझरोज रिॲक्शनमध्ये जर दोनही अल्डिहाइड मॉलिक्यूल घेतले ते अल्डिहाइड मॉलिक्यूल कसे असावे, ज्या अल्डिहाइड मॉलिक्यूलमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाहीत असे जर अल्डिहाइड मॉलिक्यूल घेतले आणि त्यांची कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वेस केओज बरोबर रिॲक्शन केली असता आपल्याला एक मॉलिक्यूल अल्डिहाइडचा अल्कोहोलमध्ये कन्वर्ट झालेला दिसेल आणि दुसरा अल्डिहाइडचा मॉलिक्यूल पोटॅशियम किंवा सोडियम साल्ट ऑफ ॲसिडमध्ये कन्वर्ट झालेला आपल्याला आढळून येईल. जर आपण सुरुवातीला इथे बेन्झाल्डिहाइड घेतलं तर एका बेन्झाल्डिहाइडचं कन्वर्शन बेंझिल अल्कोहोलमध्ये तर दुसऱ्या बेन्झाल्डिहाइडचं कन्वर्शन सोडियम बेन्झोइड पोटॅशियम बेन्झोइडमध्ये झालेलं घेतलं. समजा आपण इथे फॉर्माल्डिहाइड घेतलं असतं इथे पण फॉर्माल्डिहाइड म्हणजेच कॅनिझरोज रिॲक्शन ऑफ अ फॉर्माल्डिहाइड when takes place then it gives the
methyl alcohol, it gives the product like methyl alcohol, and second one is the पोटॅशियम फॉर्मेट. अशा पद्धतीचे आपल्याला प्रॉडक्ट मिळाले असते. त्यानंतर आपण थोडीशी माहिती बघितली क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन म्हणजे. आता क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन म्हणजे नेमकं काय, तर जर कॅनिझरोज रिॲक्शन ही वेगवेगळ्या अल्डिहाइडमध्ये घेतली, आपण एक घेतला फॉर्माल्डिहाइड आणि दुसरा घेतला बेन्झाल्डिहाइड. मग आता अशा वेळेस प्रश्न निर्माण झाला की अल्कोहोल कोणत्या अल्डिहाइडपासून बनेल, म्हणजे अल्कोहोल मॉलिक्यूल हा कोणत्या अल्डिहाइडचं कन्व्हर्शन अल्कोहोलमध्ये होईल आणि कोणत्या अल्डिहाइडचं कन्व्हर्शन सोडियम किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ ॲसिडमध्ये होईल. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की वन ऑफ द अल्डिहाइड लाईक फॉर्माल्डिहाइड, जो फॉर्माल्डिहाइड म्हटलं, हा फॉर्माल्डिहाइड मोर रिॲक्टिव्ह असतो. फॉर्माल्डिहाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन दॅट ऑफ अदर अल्डिहाइड. सो this aldehyde is converted into a sodium salt of acid. Therefore formaldehyde is converted into a sodium formate and second aldehyde benzaldehyde is converted into a benzyl alcohol. म्हणजे दोन वेगवेगळे जर अल्डिहाइड घेतले त्यामध्ये फॉर्माल्डिहाइडचंच कन्व्हर्शन सोडियम फॉर्मेटमध्ये होईल. म्हणजेच फॉर्माल्डिहाइड इज ऑक्सिडाइज टू अ सोडियम फॉर्मेट and another aldehyde is converted into a alcohol. Now the next one reaction is a benzoin condensation. Benzoin condensation. तर इथे हा क्वेश्चन कशा स्वरूपाचा असू शकतो पेपरमध्ये, तर डिस्कस द बेन्झॉइन कंडेन्सेशन या स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बेन्झाइन मॉलिक्यूल कसा असतो किंवा कशा पद्धतीची रिॲक्शन आहे बघूया. द सेल्फ कंडेन्सेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड. सेल्फ कंडेन्सेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड. तर ॲरोमॅटिक अल्डिहाइडचं एक चांगलं उदाहरण म्हणजे बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड C6H5CHO हे ॲरोमॅटिक अल्डिहाइडचं एक चांगलं उदाहरण आहे. त्यानंतर सेल्फ कंडेन्सेशन म्हणजे त्यांच्यामध्येच कंडेन्सेशन. कंडेन्सेशन मीन्स रिमूव्हल ऑफ सिंपल मॉलिक्यूल लाईक वॉटर. Self condensation of aromatic aldehyde with no alpha hydrogen atom in presence of cyanide ion. In presence of cyanide ion as a catalyst to give alpha hydroxy ketone. To give alpha hydroxy ketone called as a benzyne is called as a benzoin condensation. आता हे benzoin condensation म्हणजे काय, तर aldehyde which do not contain alpha hydrogen atom. Aldehyde or aromatic aldehyde which do not contain alpha hydrogen atom. For example, benzaldehyde on self condensation gives the formation on self condensation in presence of cyanide ion to gives alpha hydroxy ketone, that means benzoin. Such a reaction is called as a benzoin condensation. For example, benzaldehyde react with alcoholic cation. Benzaldehyde react with alcoholic cation to form benzoin. In this process, that the two molecule of benzaldehyde take part in the reaction. In this process, the two molecule of benzaldehyde take part in a reaction. First one benzaldehyde molecule, second one benzaldehyde molecule. Reaction takes place in presence of cation or ethanol. Then first benzaldehyde, then the oxygen atom of first benzaldehyde molecule attract the hydrogen atom of another benzaldehyde molecule. So the shifting of a hydrogen will takes place. Shifting of hydrogen takes place, and here the carbonyl carbon are bonded to each other. There is a one carbon bond. There is a one carbon bond is present in between the two benzaldehyde molecule. So this product is called as a benzyne. म्हणजे जिथे दोन बेन्झाल्डिहाइड मॉलिक्यूल घेतली, या दोन बेन्झाल्डिहाइड मॉलिक्यूलमध्ये या कार्बोनिल ग्रुपमध्ये असणारा ऑक्सिजन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे हा ऑक्सिजन ॲटम दुसऱ्या बेन्झाल्डिहाइड मॉलिक्यूलच्या हायड्रोजनला आपल्याकडे अट्रॅक्ट करेल. त्यामुळे शिफ्टिंग ऑफ हायड्रोजन
इथे होईल, म्हणजे हायड्रोजन शिफ्ट होईल आणि हा बॉन्ड इथे कार्बोनिलमध्ये असणारा कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये असणारा बॉन्ड ओपन होईल आणि या पद्धतीचं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इथे क्रिएट होईल. तर या मॉलिक्यूलला बेन्झॉइन असं म्हटलं जातं किंवा दुसरं नाव आपण त्याला देऊ शकतो अल्फा हायड्रॉक्झी बेन कीटोन. अल्फा हायड्रॉक्झी कीटोन म्हणजेच या कार्बोनिल ग्रुपपासून पहिला कार्बन म्हणजे अल्फा कार्बन आणि त्याच्यावर हायड्रॉक्झी ग्रुप म्हणून अल्फा हायड्रॉक्झी कीटोन. दिस इज कॉल्ड ॲज अ बेन्झॉइन. The mechanism of the above reaction is takes place in such a way. The above reaction takes place is as follows. The cyanide ion react readily with the benzaldehyde and enable the formation of a carbanion. म्हणजेच आपण या रिॲक्शनमध्ये घेतलेलं जे कॅटॅलिस्ट आहे त्यामध्ये असणारा जो इथे हे CH नसून हा CN मॉलिक्यूल आहे. CH नसून हा CN आहे. सायनाइड आयन दॅट मीन्स न्यूक्लिओफाइल अटॅक ऑन द कार्बोनिल कार्बन ऑफ बेन्झाल्डिहाइड. देन the electron density on the carbon atom is increases, therefore the bond between the carbon and oxygen open and the electron density on the oxygen atom is increases, it carry a negative charge. Now the electron on the oxygen atom again form a bond between the carbon and oxygen, so the hydrogen atom remove and gives the here carbanion ion. The carbanion A can then react with another benzaldehyde molecule. Subsequent proton transfer and loss of cyanide ion gives benzoin. मग इथे आपल्याला जो कार्बॅनियन मिळालेला होता हा कार्बॅनियन यामध्ये निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे हा सेकंड बेन्झाल्डिहाइड मॉलिक्यूलच्या कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करेल आणि या दोघांमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार होईल. तर हा बॉन्ड जो कार्बोनिल ग्रुपमध्ये असणारा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ओपन होईल आणि इथे निगेटिव्ह चार्ज प्रोड्यूस होईल. म्हणजेच आपल्याला मिळालेलं स्ट्रक्चर या स्वरूपात राहील. C6H5 COH इकडे CN CH C6H5 आणि O निगेटिव्ह. आफ्टर दिस the shifting of a proton from the hydroxy group to oxide ion, म्हणजे जिथे या OH मध्ये असणारा प्रोटॉन हा दुसऱ्या ऑक्सिजन ॲटमकडे निगेटिव्हली चार्ज कॅरिंग ऑक्सिजनकडे शिफ्ट होईल आणि आपल्याला अशा पद्धतीचं स्ट्रक्चर मिळेल. C6H5 CO निगेटिव्ह, हिअर द CN ग्रुप COH H and C6H5. That means the shifting of a proton takes place and to gives the corresponding structure of above molecule. Now to become a stable or to undergo stability, this oxygen atom again form a double bond with the carbon, so that the nucleophile which is attached in the first step can also remove from this compound. So the resultant compound obtained is a C6H5. Here there is not a single bond, it contain here a double bond. C6H5 C double bond O COH H and C6H5. This is called as a beta hydroxy ketone, and this beta hydroxy ketone is also called as a benzoin. तर बघूया आपण या रिॲक्शनमध्ये काय झालं नेमकं. तर या अगोदरच्या स्टेपमध्ये आपण पाहिलं बेन्झाल्डिहाइड मॉलिक्यूल घेतला होता. सायनाइड त्याला अटॅच केल्यानंतर ऑक्सिजनची ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला आणि ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज मायनस करण्यासाठी इथे डबल बॉन्ड जर क्रिएट केला, इथे ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन जर इकडे डबल बॉन्डमध्ये शिफ्ट केले तर इथे तो oxygen electron density on the oxygen atom is increases, so it removes the hydrogen atom and therefore
the electron density on the carbon atom is increases. This is called as a carbanion ion, and this carbanion ion again react with the second molecule of benzaldehyde, then it directly linked to the carbon. So the electron density on the oxygen atom of another benzaldehyde molecule is increases due to the more electronegativity as well as the negative charge on the oxygen atom. It attract the hydrogen atom from a hydroxy group. So the shifting of a hydrogen is a takes place here, and to become stable, the carbon and oxygen form double bond in between them, and so the cyanide ion which is used in the first step is also removed in the last step, and finally product benzoin is obtained. This reaction does not occur. This reaction does not occur with aliphatic aldehyde. तर या पद्धतीची रिॲक्शन कोणतेही ॲलिफॅटिक अल्डिहाइड दाखवत नाही. बट हेट्रोसायक्लिक अल्डिहाइड undergo this condensation as seen from the conversion of फर्फुरल to फ्युराईल. म्हणजे जिथे ॲलिफॅटिक अल्डिहाइड या रिॲक्शन बेन्झाईन कंडेन्सेशनची एक लिमिटेशन आहे, ती म्हणजे ॲलिफॅटिक अल्डिहाइड फॉर एक्झाम्पल फॉर्माल्डिहाइड cannot show this type of condensation reaction like benzyne condensation. But heterocyclic aldehyde, that means there is a presence of a heteroatom in the like oxygen, nitrogen in a aromatic ring structure. Such a compound is called as a heterocyclic aldehyde undergo this condensation as seen from the conversion of फर्फ्युरल टू फ्युराईल. नाउ नेक्स्ट वन इज द इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट. तर आपण आता या सबस्टिट्युएंटचा म्हणजेच इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुपचा किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुपचा त्या कार्बोनिल कार्बनवर कोणत्या पद्धतीने इफेक्ट होतो ते बघूया. द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग ग्रुप लाईक NO2 ऑर हॅलोजन इन अ न्यूक्लियस डिस्टॅबिलायझेस द इंटरमिजिएट कार्बेनियम. जर इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप NO2 हॅलोजन सारखे इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप जर प्रेझेंट असेल, त्या ॲरोमॅटिक अल्डिहाइडमध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप जर प्रेझेंट असेल तर ते डिस्टॅबिलाइज करतात जे कार्बॅनियम इंटरमिजिएट कार्बॅनियम जे काही फॉर्म होते त्याला डिस्टॅबिलाइज करतात. ऑल्सो द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप लाईक CH3 OCH3 which increases the electron density on the carbonyl carbon, which increases the electron density on the carbonyl carbon of aldehyde, thus prevent the attack of nucleophile. That means जर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप मिथिल किंवा मिथॉक्झी हे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहे, आणि हे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप समजा ॲरोमॅटिक अल्डिहाइडला अटॅच असेल तर त्यावेळेस हे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप कार्बोनिल कार्बनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवणार, आणि त्यामुळे न्यूक्लिओफाईलचा अटॅक त्या कार्बोनिल कार्बनवर होणार नाही. अशा पद्धतीचं सबस्टिट्युएंटचा म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुपचा आणि इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुपचा कार्बोनिल ॲरोमॅटिक अल्डिहाइडच्या कार्बोनिल ग्रुपवर या पद्धतीने इफेक्ट होईल. तर या क्लासमध्ये आपण कॅनिझरोज रिॲक्शन तसंच बेन्झॉइन कंडेन्सेशन रिॲक्शन समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपण सुद्धा अगदी या रिॲक्शनच्या बाबतीत अधिकाधिक माहिती काढावी आणि या रिॲक्शन समजून घ्याव्या अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो, आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद.